नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमी पारितोष आणि अमोली यांच्या घरी आलेली असते, कारण तिला बाळाला भेटायची खूपच जास्त इच्छा झालेली असते. म्हणून ती येऊन आता पारितोषच्या घरी शांतपणे बसलेली असते. येताना बाळासाठी खेळणी वगैरे सुद्धा ती घेऊन आलेली असते. तेव्हा इथे अमोलीला माहिती असतं की भूमी बाळाला भेटायला आली, पण काही जरी झालं तरीसुद्धा भूमी आणि बाळाला भेटू द्यायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं. आणि ज्या वेळेला इथे भूमी शांतपणे प्रेक्षकांना बसलेली असते ना, तेव्हा इथे अमोली म्हणते की आता काय करू. आणि ती म्हणते, भूमी तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, पाणी नको, मी आत्ताच घरून आली आहे ना, तेव्हा पाणी वगैरे नको. अगं मी इथे आहे ना बाळाला भेटायला आले होते. माझी खूप इच्छा झाली होती बाळाला एकदा बघायची, तिला भेटायची, म्हणून मी इथे आले होते गं. आणि येत असताना मी विचार केला की पहिल्यांदा तुमच्या घरी येते बाळाला भेटायला, म्हणून मी त्याच्यासाठी थोडी खेळणी वगैरे घेऊन आले. त्याला जे जे आवडेल ना ते सगळं मी घेऊन आले. हे बाळाला दे हां. आणि मी तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी आणणार होते, कारण तुझंसुद्धा आत्ताच नवीन लग्न झालं आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी सुद्धा आणणार होते गं. पण मी विचार केला की तुम्हाला दोघांना रिस्तर घरी जेवायलाच बोलवेन ना, छान जेवण करेन आणि तुम्हाला दोघांना बोलवेन आणि मग रिस्तर तुझी ओटीसुद्धा भरेन, असं मी ठरवलं होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, आणि जेव्हा तुम्ही दोघेजणं माझ्या घरी याल तेव्हा पुन्हा बाळाला घेऊन याल ना, तेव्हा बाळाबरोबर सुद्धा पुन्हा भेटणं होईल, हो की नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मी बाळासाठी खेळणी वगैरे आणलेत, बाळ कुठे आहे सांग ना, मला थोडं बाळाला बघायचं होतं, थोडं भेटायचं होतं. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, अगं कसं आहे ना, बाळ आहे ना, बाळ झोपले आता बाळ, त्याच्यामुळे त्याला जर डिस्टर्ब केलं ना तर मग तो रात्रभर रडत बसतो गं, म्हणून त्याची झोप मी पूर्ण होऊ देते. तेव्हा भूमी म्हणते, हो का, बाळ झोपले का, काही हरकत नाही, मी एक काम करते, मी दारामधूनच लांबून बाळाला बघते आणि मी निघून जाते. मी बाळाला उचलून वगैरे अजिबात घेणार नाही आहे, मी डिस्टर्ब करणार नाही आहे बाळाला. मग तर चालेल, मी अजिबात डिस्टर्ब करणार नाही आहे, मी लांबूनच बघते आणि मी जाते. तेव्हा इथे मला राहवतच नाही आहे, मला खूप आठवण येत होती गं बाळाची, म्हणून मी इथे आली. बाळ झोपताना किती छान दिसतात ना. तेव्हा इथे अमोली म्हणते, नाही गं, म्हणजे बाळ आहे ना आता झोपलं आहे, त्याचं काय आहे, म्हणजे त्याला मालिश करण्यासाठी इथे आता बाई आल्या होत्या ना, त्यांनी मालिश वगैरे केले, तेव्हा बाळाला झोप आली, म्हणून ते झोपले आता. तेव्हा इकडे आता आतून आहे ना, मालिश ज्या बाई करतात ना त्यांनी कडी लावून घेतली असेल, आणि जर आता कडीचा आवाज झाला तर बाळ लगेचच जागं होईल ना, म्हणून म्हणून आता नको. तेव्हा इकडे अमोलीला असं वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा भूमी आणि बाळाची अटॅचमेंट होता कामा नये. कारण अमोलीने सुद्धा बघितलं होतं, ज्या वेळेला बाळ खूप जास्त रडत होतं आणि त्यावेळेलाच तिच्या हातातून भूमीने बाळाला घेतलं होतं आणि तेव्हा बाळ रडायचं थांबलं होतं. भूमीच्या कुशीमध्ये गेल्यानंतर बाळ एकदम शांत झालेलं असतं, ते आपण सुद्धा प्रेक्षकांनं बघितलं. तेव्हा कुठे ना कुठेतरी अमोलीला असं वाटतंय की जर बाळामध्ये आणि भूमीमध्ये अटॅचमेंट झाली तर बाळ हे आमच्याकडे राहणारच नाही, त्याला भूमीचा लळा लागेल. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, तू एक काम कर ना, तू नंतर कधीतरी ये, कारण आता आहे ना बाळ खूपच जास्त छान पद्धतीने झोपलंय गं, ते जर उठलं ना तर रडत बसेल. तेव्हा इकडे भूमी म्हणते, मी काय म्हणते, मी थोडा वेळच जाते ना, फक्त बाळाला मी थोडंसं लांबून बघते आणि मी निघून जाते. मी काही बाळाला त्रास देणार नाही आहे, तुला त्रास होईल असं काही करणार नाही आहे, थोडा वेळ बघू का. तेव्हा इथे अमोली म्हणते, भूमी अगं सांगितलं ना तुला, बाळ आता शांतपणे झोपलं असेल म्हणून, त्याला तेल लावलं आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, तेल लावल्यानंतर बाळ किती छान दिसतात ना, खूपच जास्त गोंडस दिसतात आणि झोपल्यावर तर अजूनच छान दिसत असतात, हो की नाही गं अमोली. तेव्हा अमोली म्हणते, हो ना. तेव्हा भूमी तू एक काम कर, आता तू आहे ना घरी जा, हवं तर नंतर कधीतरी ये, नंतर मी तुझी बाळाबरोबर भेट घडवून देईन ना, पण आता नको, आता त्याची झोप मोड व्हायला नको ना, म्हणून म्हणते. तेव्हा इथे अमोलीला सुद्धा असं वागायचं नसतं, पण तिचासुद्धा नाईलाज असतो. तिला असं वाटत असतं की मी माझ्या बाळाबरोबर कुणालाही असं अटॅच होऊ देणार नाही, माझ्या बाळाला भेटू देणार नाही आहे. तेव्हा इकडे आता कुठे देवाने माझ्या इथे आता पदरामध्ये एवढं मोठं चूक टाकलं आहे, मला ते कुणालाही माझ्यापासून हिरावू द्यायचं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, बाळ झोपलं आहे ना, ते उठल्यानंतर मी त्याला भेटूनच जाते, माझ्याकडे वेळच वेळ आहे, मी बसते हा थोडा वेळ अजून, मी बसायला तयार आहे.
आणि बाळ उठल्यानंतर तू मला सांग. मी एक नजर फक्त बघते आणि लगेच निघून जाते. माझी काही हरकत नाही आहे. मी बसते थोडा वेळ. तेव्हा अमोली म्हणत असते, "अगं कशाला? तू बसतेस कशाला? तुला सुद्धा तुझी तुझी काही कामं असतील ना?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही गं, माझी कसली कामं आली आहेत? मी तर इथे बाळालाच भेटायला आले होते ना." तेव्हा अमोली म्हणते, "नाही गं, तसं नाही आहे. म्हणजे आता मला सुद्धा कामं आहेत ना. आता मी माझ्या कामासाठी बाहेर जाणारच होते. पण आता तू आलीस ना म्हणून मी थोडा वेळ थांबले. आणि आता बाळ झोपलंय ना आणि बाईसुद्धा आहेत. त्याच्यामुळे मी माझी जी काही कामं आहेत ना ती उरकून घेत असते. आणि आता पारितोषसुद्धा येतील ना गं. पारितोष येतील त्याच्यामुळे आता पारितोष येण्याच्या आधी माझी जी काही बाहेरची कामं आहेत, जी काही घरातली कामं आहेत, ती मी उरकून घेत असते. नंतरला मला वेळ नाही मिळत ना म्हणून. तेव्हा तू जा, आता जा. पाहिजे तर तू नंतर ये कधीतरी पुन्हा. मी तुला बाळाला भेटू देईन. पण आता नको हां, आता नको. आता पारितोषसुद्धा येतील. मलासुद्धा माझी माझी अशी कामं आहेत आणि तुलासुद्धा कामं असतीलच ना. आणि तसंही बाळ अजून किती वेळ झोपणार आहे काय माहिती. अगं कधी-कधी तर 8-8 ताससुद्धा बाळ झोपतं ना. म्हणून म्हणते, तुझीसुद्धा कामं आहेत, तू गेलीस तरी चालेल. नंतर कधीतरी ये, मी तुझी भेट घडवून देईन. तेव्हा इथे भूमीला आता अमोली बाळाला काही भेटूच देत नसते. भूमी आपल्या मनामध्ये म्हणते, "काय झालंय? मला अमोली बाळाला अजिबात भेटू का देत नाहीये?" तेव्हा ती म्हणते, "अमोली थोडं पाणी देतेस का गं? प्लीज थोडं पाणी दे ना." आणि जेव्हा अमोली भूमीला पाणी आणायला जाते, तेव्हा इथे भूमी लवकरात लवकर तिच्या रूमपर्यंत जात असते बाळाला बघण्यासाठी. आणि ती दरवाजा उघडणार तेवढ्यातच अमोली मागून येते आणि भूमीच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो ती भूमीची अवस्था फारच बिकट झालेली असते. तिच्या आतली आई जी काही असते ना, ती आता बाळाला बघितल्याशिवाय तिला काही राहवत नसतं. अमोली म्हणते, "भूमी, तू काय करतेस इथे?" तेव्हा भूमी म्हणत असते, "अगं अमोली, मी ना थोडं बाळाला बघायला आले होते गं. म्हणजे आता निघणारच होते ना, तेव्हा फक्त एकदा एकदा असं दार उघडून दारातूनच त्याला बघून मी लगेच निघणार होते. मी काही त्याला घेणार वगैरे नव्हते." तेव्हा अमोली म्हणते, "अगं पण भूमी, मी तुला सांगितलं ना, बाळ झोपले म्हणून. आणि अगं आतून कडी लावून घेतली असेल. आणि आता जर तू बाळाला डिस्टर्ब केलंस ना, तर त्याला आवाज वगैरे आला ना, तर तो रडेल अगं, तो उठेल लगेच. आणि मग त्याची झोप पूर्ण नाही झाली म्हणून तो आता इथे रडत-कुळत बसेल. तुला चालणार आहे का?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही गं, अजिबात नाही." तेव्हा इथे अमोली म्हणते, की "ठीक आहे, मग आता तू जा, बाळाला झोपू दे ना शांतपणे. तू नंतर पुन्हा कधीतरी ये, तेव्हा तू बाळाला भेट." तेव्हा भूमी म्हणते, "बरं, बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे." तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, की "सॉरी हां, माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि बाळालासुद्धा त्रास झाला असता. पुन्हा असं होणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार." तेव्हा इथे भूमी आता लगेच तिथून जात असते. प्रेक्षकांना भूमीला फार वाईट वाटलेलं असतं. अमोली तिच्याबरोबर जे काही वागलेले असते ते. तेव्हा इकडे अमोली म्हणते, "सॉरी भूमी, म्हणजे मला तुला असं इथून जायला सांगावं लागलं. पण कसं आहे ना, मी नाही गं तुला बाळाला सारखं भेटू देणार. कारण माझ्या बाळाबरोबर दुसरं कुणाची अटॅचमेंट झालेली मला नको आहे. आणि सॉरी मी तुझ्याबरोबर अशी वागले. पण बाळासाठी मला तुझ्याबरोबर असं वागावं लागलं ना तरीसुद्धा मी वागणार आहे. पण माझं बाळ फक्त मलाच हवं. माझ्या बाळाबरोबर मी दुसरी कुणाचीही इथे अटॅचमेंट होऊच देणार नाही आहे." तेव्हा इथे अमोलीला आहे ना असं वाटत असतं, की जर भूमी बाळाला सारखी भेटली तर कदाचित ते बाळ तिच्याकडेच जाईल. माझ्याकडे ते राहणार नाही. त्यामुळे ती इन्सिक्युअर झालेली असते. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, "भाऊजी बघा ना, मगापासून ताईचा फोन ट्राय करते, पण फोनच लागत नाही आहे." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "हो ना, मी पण भूमीला फोनच ट्राय करतोय आणि एका बाजूला अथर्वने घातलेला गोंधळसुद्धा मी निस्तरतोय." तेव्हा इथे अथर्व वरून त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, की "भाऊजी, आता आपण ताईबद्दल बोलतोय ना?" तेव्हा आकाश म्हणतो, "सॉरी मानसी, मी असं म्हणालो, की अथर्वने जो गोंधळ घातलाय तो मी निस्तरच होतो. तुला राग आला असेल, तुला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. पण खरंच अथर्वने जे काही केलंय ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मी त्याच्याकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती." त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानसी म्हणत असते, "भाऊजी जाऊ द्या ना, आपण इथे ताईबद्दल बोलतोय ना, आपण तिच्याबद्दल बोलूया. तिला फोन लागतोय का बघा. ती फोन उचलते का बघा. अशी न सांगता कुठे गेली काय माहिती." तेव्हा इथे आता मानसी बघते तर पौर्णिमा आणि नीलांबरी दोघीजणी हसत असतात. तेव्हा मानसी म्हणते, "काय झालं? तुम्ही दोघीजणी हसताय का?"
तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हां मग काय, मला हसायला आलं तर त्याच्यामध्ये तुला काय करायचं आहे? तेव्हा मानसी म्हणते, ताईच्या बाहेर जाण्यामध्ये तुमच्या दोघींचा तर काही हात नाही आहे ना. म्हणजे तुम्ही दोघींनी तिला काहीतरी सांगितलं आणि जबरदस्तीने बाहेर जायला सांगितलं, असं तर काही केलेलं नाही आहे ना. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणते, "नाही गं मानसी नाही. एवढं सगळं करायची काही गरजच पडली नाही. आता कुठेतरी गेली ना भूमिताई. अगं, आम्ही तिला कशाला घरातून जायला सांगू? आणि हे बघ, हे जे काही चाललंय ना, म्हणजे भूमिताई कुठेतरी गेले. तुम्ही लोकं एवढे टेन्शनमध्ये आहात. तुमचं दुःख हे बघून आहे ना, मला आनंद झालाय. अगं, देवाने सुद्धा आहे ना, यांच्या वाट्याला दुःखच दिलं. बघितलंस ना तू?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, की "या लोकांना जो त्रास होतो ना, तो बघून मला एवढा आनंद झालाय ना, तेव्हा माझ्या मनाची शांतता झाली आहे म्हणून मी हसते, बाकी काही नाही. ती बाहेर जाण्यामागे आमचा काही हात नाही आहे." तेव्हा नीलंबरी म्हणते, "आणि काय गं मानसी, म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही सगळा आळ माझ्या पुन्नूवरतीच का टाकता? आता भूमी घरामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये माझ्या पुन्नूची काय बरं चुकी असेल?" तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, "कुठे गेली असेल भूमी? फोन का उचलत नाही आहे मला कळत नाही आहे." तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो भूमी आता दारामध्ये आलेली असते. भूमीच्या चेहऱ्यावरती इथे आता खूपच जास्त दुःख असतं. तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू बघितल्यानंतर आकाश टेन्शनमध्ये येतो. आकाश म्हणतो, "भूमी, अगं कुठे गेली होतीस तू?" तेव्हा इथे आकाशला भूमीची फार काळजी वाटत असते. आधीच तिला बरं वाटत नाही आहे आणि त्याच्यामध्ये भूमी कुठे बरं गेली असेल, असं टेन्शनसुद्धा आकाश आणि मानसीला आलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी विचार करत असते, की आता मी काय सांगू आकाशला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, "भूमी सांग ना काय झालं?" तेव्हा इथे भूमी डोळे भरून आकाशला बघते आणि ती फार इमोशनल झालेली असते. तिच्या मनामध्ये जे दुःख असतं ते तिला आता आकाशला सांगायचं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी काय झालं? सांग ना कुठे गेली होतीस तू? आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय?" तेव्हा भूमी आकाशला मिठी मारते आणि ती रडायला लागते. तेव्हा आकाश म्हणतो, "काय झालं भूमी सांग ना? काय झालं तू रडतेस का?" तेव्हा इथे भूमी आता शांत होण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इथे पारितोषसुद्धा आता घरी आलेला असतो. पारितोष ऑफिसमधून आल्यानंतर तिथे त्याची बायको अमोली बाळाला घेऊन येते. बाळाला घेऊन आल्यानंतर ती म्हणते, "अरे वा, आज बाबासुद्धा ऑफिसमधून लवकर घरी आला. अगं शोना, बाबा कसा लवकर आला? आपण बाबाला विचारूया." तेव्हा इकडे अमोली म्हणते, "पारितोष, आज ऑफिसमधून तू लवकर कसा काय आलास?" तेव्हा पारितोष म्हणत असतो, "नाही कसं आहे ना बाळा, दे माझ्याकडे दे. बाळा कसं आहे ना, आज काहीतरी आहे. आई विसरली असेल, पण बाबाच्या सगळं काही लक्षात असतं. आई विसरली मात्र." तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, "अजिबात नाही. माझ्या सगळं काही लक्षात असतं. हो की नाही बाळा? मी काहीही विसरत नाही. आज आपल्या लग्नाला 3 महिने पूर्ण झालेत, बरोबर की नाही? आणि म्हणूनच बाबा सेलिब्रेशन करण्यासाठी घरी आलेला आहे. आणि पिल्लू बाबा लवकर घरी आलाय ना, तेव्हा आईसुद्धा खूप जास्त खुश आहे, की बाबाच्या लक्षात होतं." तेव्हा इथे पारितोष म्हणतो, "हो ना, आणि मलासुद्धा आईला खुश ठेवायला आवडतं. हो की नाही बाळा?" तेव्हा इथे अमोली म्हणते, "पारितोष तू पण ना." तेव्हा इथे पारितोषचं लक्ष आता जातं. आजूबाजूला त्याला खूप जास्त शॉपिंग केलेल्या पिशव्या वगैरे दिसतात. तेव्हा पारितोष म्हणत असतो, की "हे काय? हे खेळणी वगैरे कोणी आणलीत बाळासाठी? तू आणलीस का?" तेव्हा अमोली म्हणत असते, "नाही, मी आणलेले नाही आहेत. पारितोष, भूमी आली होती." असं म्हणाल्यानंतर पारितोषचा चेहरा खूपच जास्त गंभीर होतो. तेव्हा इथे अमोली म्हणत असते, की "भूमी आली होती बाळाला भेटायला, पण मी तिला काही बाळाला भेटू दिलं नाही." "अरे म्हणजे बघ ना, ती एकदा बाळाला भेटायला येईल आणि मग ती सारखीच येईल. आता एवढी खेळणी वगैरे घेऊन आली आहे, काय करायचं त्याचं?" तेव्हा इथे अमोली म्हणत असते, "पारितोष मला माहिती आहे, तुला हे आवडलं नसेल, पण मी तरी काय करू? तुला काय वाटतं मी चुकीचं केलं आहे का?" त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता इथे भूमीला फार वाईट वाटलेलं असतं म्हणून ती रडत असते. तेव्हा निलंबरी आणि पौर्णिमा दोघीजणी खूपच जास्त आनंदी झालेल्या असतात. तेव्हा इथे घडलेला सगळा प्रकार आता भूमी इथे आकाशला सांगत असते, की ती बाळाला भेटण्यासाठी त्याच्यासाठी खेळणे वगैरे घेऊन अमोलीच्या घरी गेलेली असते. तिथे गेल्यानंतर भूमी म्हणत असते, की "अमोली, अगं मी इथे बाळाला भेटायला आले. मला बाळाला भेटायची खूपच जास्त इच्छा झाली होती गं. मला खूप आठवण येत होती. म्हणून विचार केला, की बाळाला भेटायला तुमच्या घरी यावं आणि येत असताना मी त्याच्यासाठी काही खेळणी वगैरेसुद्धा आणलेली आहेत. तेव्हा मी बाळाला भेटू शकते का?" तेव्हा इकडे ती मला म्हणाली, की "आता तर बाळ झोपले ना. बाळ झोपल्यानंतर ते उठत नाही.
तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, झोपलेलं बाळ किती सुंदर दिसतं ना, मी लांबूनच बघते आणि निघून जाते. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते, की नाही आता नको. आता बाळाला मालिश करण्यासाठी बाई आले होते ना, त्याने बाळाची मालिश केली आणि ते आता शांतपणे झोपले. आता ते उठणार नाही आहे आणि जर त्याला कोणी डिस्टर्ब केलं ना, तर तो रडत राहील गं. म्हणून मी तुला म्हणते, की आता बाळाजवळ जाऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तरीसुद्धा मी म्हणाले, की थोडा वेळ मी बसते. हवं तर मी बसते, बाळ उठल्यानंतर तू मला त्याला बघू देशील ना? तेव्हा ती म्हणाली, की नाही नको, मला माझी कामं आहेत. तुलासुद्धा तुझी कामं असतील ना? पारितोष येण्याच्या आधी मला माझी कामं उरकून घ्यायची आहेत. तेव्हा तू आता जा, नंतर कधीतरी ये. नंतर मी तुझी बाळाबरोबर भेट घालून देईन, पण आता नाही. तेव्हा इथे भूमी आता बाळाला जेव्हा बघायला जाते, तिला म्हणते, की पाणी दे आणि बाळाला बघायला गेल्यानंतर अमोली तिला थांबवते आणि म्हणते, भूमी अगं कुठे जातेस तू? हे बघ बाळाला आता भेटायला जाऊ नकोस. बाळ शांतपणे झोपलं असेल ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, बाळ झोपलं असेल ना, पण मी लांबून एकदा बघू का गं? फक्त लांबूनच बघते. तेव्हा अमोली म्हणते, अगं नको, बाळाला आहे ना कुणाची दुसऱ्यांची सवय नाही आहे. त्याला फक्त माझी आणि पारितोषचीच सवय आहे. आणि जर बाहेरचं कुणी आलं ना, बाहेरची माणसं, बाहेरची लोकं, तर मग तो रडायला लागतो. त्याला अजून बाहेरच्या लोकांची, वस्तूंची सवय नाही आहे ना, म्हणून बाळ मग रडेल. तेव्हा आता तू जा ना, आता जा, नंतर परत ये, पण आता नको. तेव्हा इकडे भूमी म्हणते, की आकाश, तिने साधं मला एकटक बाळाला बघूसुद्धा दिलं नाही रे. म्हणजे एक नजर तिने मला बाळाला बघूच दिलं नाही. माझी दृष्ट लागेल का रे? म्हणजे खरंच माझी दृष्ट? मी तर प्रेम करते ना त्या बाळावरती. मग जर मी प्रेम करते आणि त्याच्यातून जर मी बाळाला खेळणी नेली, त्याला मी एक नजर बघायचं ठरवलं, तर माझं काय चुकलं रे? आणि मी घरी गेले होते ना पहिल्यांदा त्यांच्या. ती म्हणाली, की "आता तू जा. आता मला माझी माझी कामं आहेत." आणि तिने मला बाळाला भेटूच दिलं नाही. आकाश, मी इतकी वाईट आहे का रे? मी अजिबात चांगली नाही आहे का? खूप वाईट आहे का मी? माझी दृष्ट लागेल का बाळाला? तेव्हा इथे आकाशला आता काय बोलावं काही कळत नसतं. तो म्हणतो, "भूमी, ती अशी बोलली का तुला अमोली?" आणि त्याला फार राग आलेला असतो. तो भूमीकडे बघतो आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो. तेवढ्यातच इथे आता पौर्णिमा आणि नीलांबरी यांना फार आनंद झालेला असतो. भूमीला जे दुःख होत असतं ते बघून या तिघींना फार आनंद झालेला असतो. त्याच्यामध्ये रागिणीसुद्धा येते भरीतभर. रागिणी आधी त्यांच्याकडे रागाने बघत असते आणि नंतर लगेचच हसायचं नाटक करते. तेव्हा इथे भूमी आता रडत असते. मानसी तिला लहान असूनसुद्धा अगदी मोठ्या बहिणीसारखी आता समजावत असते. भूमीची अवस्था ही लहान मुलींसारखी झालेली असते, तर इथे आता ती मोठ्या मुलींसारखी मानसी ही वागत असते. तिला धीर देत असते. भूमीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इथे आता अमोली म्हणत असते, की सांग ना, माझं काही चुकलं का पारितोष? म्हणजे भूमी इथे आली होती आणि ती म्हणत होती, की मला फक्त एक नजर बाळाला बघायचं आहे आणि ती एवढी खेळणी वगैरे घेऊन आली होती. हे बघ, मलासुद्धा तिच्याबरोबर असं वागताना अजिबात आनंद झालेला नाही आहे. मला पण वाईट वाटतच होतं. पण आता तूच सांग ना पारितोष, ती जर अशीच बाळाला भेटायला यायला लागली, तर मग तिच्यामध्ये आणि बाळामध्ये अटॅचमेंट होईल की नाही? आणि मग बाळाला तिला विसरणंसुद्धा कठीण होईल आणि बाळालासुद्धा तिचा लळा लागेल आणि तेच नको होतं मला. म्हणून मी इथे भूमीला बाळाला भेटूच दिलं नाही. मी काही चुकीचं केलं का? सांग ना. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, कसं आहे ना, म्हणजे अमोली, मी आणि तू आपण दोघेजण जरी एकत्र राहत असलो, तरीसुद्धा विचार करण्याची आपली जी काही बुद्धी आहे ती वेगवेगळी आहे. बरोबर की नाही? तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, की तुम्हा बायकांसारखं आहे ना, आम्हाला पुरुषांना ठरवूनसुद्धा वागता येणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जसा विचार कराल ना, आम्ही तसा विचारसुद्धा करू शकत नाही. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो, की मला जर विचारलंस, जर तू बाळाला भूमी इथे भेटायला आली होती आणि जर तू फक्त बाळाला तिला बघू दिलं असतंस, ती म्हणत होती, की ती बाळाला उचलून घेणार नाही. ती बाळाकडे जास्त वेळ थांबणार नाही. ती फक्त बघेल आणि निघून जाईल. तर काय झालं असतं? एवढा वेळ भूमीला इथे बसावंच लागलं नसतं. पण तू तिला अजिबात बाळाला बघूसुद्धा दिलं नाहीस. दिलं असतंच बघू फक्त, तर काय बिघडलं असतं गं? आपलं काय नुकसान झालं असतं? तेव्हा इथे अमोली म्हणते, का आपलं काहीच नुकसान झालं नसतं का रे? म्हणजे तुला काय वाटतं मी जे काही केलं ते चुकीचं होतं? तेव्हा पारितोष म्हणत असतो, की तू जे काही केलंस ते केलंस. ठीक आहे. मला आता या विषयावरती अजिबात काही बोलायचं नाही आहे. मी या विषयावरती तुझ्याशी बोललो आहे. तुला सगळं काही मी समजावून सांगितलं आहे. पण आता नाही. आता तुला जे काही करायचं आहे ते कर. पण त्यांच्यामुळे आता आपल्यामध्ये मला वाद नको आहे, कळलं तुला? तर इथे घे, बाळाला घे, मी जरा फ्रेशन अप होऊन आलो.
पारितोष म्हणतो, बाळा मी आलोच हा, फ्रेश होऊन आलो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो पारितोषला आवडलेलं नसतं की इथे भूमीबरोबर ही अमोली कशा पद्धतीने वागलेली असते. त्यालासुद्धा ते आवडत नाही आणि तो सरळ आता तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा अमोली विचारात पडलेली असते. तेव्हा इथे पारितोषला तर असंच वाटत असतं की ती चुकली आहे म्हणून. त्यानंतर इथे आता पौर्णिमा, रागिनी आणि नीलांबरी या तिघींचं काहीतरी चालू असतं. रागिनी म्हणत असते की या मीठ मोहरी घेऊन या. तेव्हा नीलांबरी म्हणते, अहो मीठ मोहरी तुम्ही का मागवली आहे? तेव्हा रागिनी म्हणते, तुम्हाला नाही माहिती का मीठ मोहरी का मागवतात ते? तेव्हा ती म्हणते, हो माहिती आहे ना दृष्ट काढायला. पण आता तुम्हीसुद्धा माझ्याच वयाच्या, मी तुमच्या वयाची आणि पौर्णिमासुद्धा मोठीच आहे. मग आता मीठ मोहरीची दृष्ट कशी काय काढायची आणि कुणाची काढायची आहे? तेव्हा इथे रागिनी आता मीठ मोहरी घेते आणि स्वतः आरशामध्ये बघते आणि आरशामध्ये स्वतःकडे बघून आता स्वतःची दृष्ट काढत असते. दृष्ट काढते आणि म्हणते की हे घे पौर्णिमा, मीठ मोहरी घेऊन जा आणि अगं गॅसवरती तवा ठेव आणि ती जाळून टाक, जाळून टाक. कसं आहे ना, मी जेव्हा खूप जास्त आनंदी असते तेव्हा मला कुणाची तरी नजर लागते आणि मग नजर लागल्यानंतर तो तसा आनंद मला पुन्हा पुन्हा होत नाही. पण आता बाहेर बघितलंत ना तुम्ही, आता बाहेर आकाश आणि भूमीची जी काही अवस्था बघितली ना मी, म्हणजे त्यांचं बाळ नाही आहे आणि त्यामुळे त्यांना जे काही दुःख झालं आहे, त्यामुळे ते भूमीची अवस्था बघितलीत ना, किती बिकट झाली. तेव्हा भूमीला झालेलं दुःख बघून मला खूप आनंद झाला आहे आणि हा आनंद असाच कायम राहायला पाहिजे ना, म्हणून मला कुणाची दृष्ट लागायला नको, म्हणून मी माझी इथे मीठ मोहरीने आता दृष्ट काढलेली आहे. तर पुढील भागामध्ये बघूया आपण प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला पैशांची बॅग मिळालेली असते. तेव्हा ती पैसे घेऊन ती निघालेली असते. तेव्हा राजाराम काका भूमीला फोन करतात आणि म्हणतात की भूमी तू बरोबर बोललीस. रागिणीची जी काही लाच घेण्याची पद्धत आहे, पैसे चोरण्याची वृत्ती आहे, ती अजून बदललेली नाही आहे. ती पैशांची बॅग सापडली, ती घेऊन कुठेतरी निघाली आहे. तेव्हा भूमी म्हणते की राजाराम काका एक काम करा, तुम्ही रंगेहात पकडा आत्याला आणि आत्या काय म्हणतायत ना ते ऐका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रागिणीला तिच्यावरती संशय असतो. राजाराम काका येतात आणि म्हणतात, रागिनी अगं ऑफिसच्या पैशांची बॅग कुठे घेऊन चालली आहेस? असं म्हणाल्यानंतर इथे आता रागिणीला खूप मोठा धक्का बसतो. आता आपलं पितळ उघडं पडतंय की काय असं तिला वाटत असतं. पण इथे आता रागिणीला काय बोलावं काय नाही काहीसुद्धा कळत नसतं.